तर विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, बा. नायर धर्मा रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयात हिमोडायलिसिस टेक्निशियन या संवर्गातील जी पदे आहे, तर ती कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या महाविद्यालयात 3 हिमोडायलिसिस टेक्निशियन या संवर्गातील जी पदे आहे, तर ती इथं 30/6/2024 पर्यंत भरायची आहे. 40 दिवसांनी 1 दिवसाचा सेवाखंड देण्याच्या अटीसह आणि त्यासाठी उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे हिमोडायलिसिस टेक्निशियन. तर याच्या इथं 3 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं 12वी सायन्स लागेल. त्यानंतर कमीत कमी 6 महिन्याचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि डायलिसिस टेक्निशियन कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला जे वेतन मिळणार आहे, तर ते इथं 20,000 मिळणार आहे आणि तुमची जी निवड आहे, तर ती इथं शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे प्राप्त केलेल्या गुणांवर व मुलाखतीच्या गुणानुसार तुमची इथं निवड करण्यात येईल. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा पुरावा, त्यानंतर 10वी-12वीची गुणपत्रिका तुम्हाला इथं लागेल. पदवी असल्यास त्याची इथं प्रमाणपत्र, डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यानंतर पासपोर्ट फोटो. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं 15/3/2024 पर्यंत करायचा आहे. आणि इथं अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे. तर बा. नायर धर्मा रुग्णालय, डॉक्टर ए. नायर रोड, मुंबई, सेंट्रल मुंबई. तर इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर याच महाविद्यालयासाठी दुसरी जी जाहिरात आहे, तर ती आहे डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी. तर वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी 7 डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गातील जी रिक्त पदे आहे, तर ती 26/10/2024 या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी इथं अर्ज मागवण्यात येत आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर याच्या इथं 7 जागा आहेत. त्यानंतर या पदासाठी जी पात्रता आहे, तर ती तुम्हाला इथं 12वी उत्तीर्ण लागणार आहे आणि तुम्हाला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पण लागेल. वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कला किंवा विधी, तर तुम्हाला इथं 85% गुणांसह पदवी इथं उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं इंग्रजी व मराठी टायपिंग लागणार आहे 30 शब्द प्रति मिनिट वेगाची. त्यानंतर तुम्हाला इथं MSCITचे पण प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 33 वर्षापर्यंत आहे आणि वेतन तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे आणि तुमची जी निवड आहे, तर ती अर्जांची छाननी करून निवड यादी इथं तुमची लावण्यात येईल आणि उमेदवारांना इथं मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा पुरावा, 10वी-12वीची गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर इंग्रजी, मराठी टायपिंगची सर्टिफिकेट, तर इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं 15/3/2024 पर्यंत करायचा आहे आणि इथं अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.